व जातो ना, चक्कर मारून येतो. आता नाश्ता गिष्ट झाला मग जाऊन येतो. हाव ना, बरोबर आहे. अहो थोडेसे आंबे घेऊन जाता. हाव काय, आंब्या नाही का? गाण पिशवी. तुम्हाला काही काम सांगितलं म्हणजे तुम्ही मला सांगते आण पिवशी आणि असं कर. आता पण माहिती आहे काय, तू आणि ती सून कुठं ठेवते तर? हा ना, तुम्हाला तर काहीच माहित नाही आहे. आता काय घरात मी कामं करतो काय? हाव ना, बरोबर आहे. काय बनवणार आहे आंब्याचं? काय बनवू आता? पन्ह बनव ना. हा, पन्ह तो बनवलंच नाही. हाव संध्याकाळी पणच बनवतो. हाव ना, बनव मस्त पन्ह. हाव ना, बनवतो. घ्या ही पिशवी. हा, चाल मग मी जातो. हा, अहो पाण्याची बॉटल किती घेतली? हाय ना शेतात विहिरी पाणी तर आहे. पाहिजे उन्हाळ्याची बॉटल. येतो ना 12 वाजतापर्यंत तर येतो मी. ठीक आहे ना मग. चला बापा, हे गेले आता शेतात. आज मस्त पन्ह बनवतो. आणि हे आंबे ताजे ताजे मस्त पन्ह बनवतो. रस तर काही झाला नाही अजून, पन्हच पिऊन घ्या. आणि ता करते किचन मध्ये कामं. आणि ता असली की काहीच टेन्शन राहत नाही. आपलं काय इकडे टामटूम केलं की झालं. एवढा कोणता लोड असतो. चाल गड्या पाहतो आणि ता काय करते येतो. चाल गड्या, आता नाश्त्याचे तर भांडे घासले. आता स्वयंपाकाचं पाहतो. आई काय म्हणतात तर काय बनवायला लावता काय माहिती आज. अहो अनिता, हा आई काय म्हणता? काय करून राहिली भाजी? आई मी आता येतच होती तुम्हाला विचारायला. हाव का व? काय नो असं फ्रीज मध्ये एखादी भाजी ते कर. हाव काय, मला तर वांगे दिसून राहिले आई. हाव आता उन्हाळ्याचा भाजीपालाही राहत नाही ना. हो ना, आणा लागन बाजार, आणा लागन येणले हे घेऊन येते. हो नाही भाजीपाला पाहिजे आता. लसणी कसं संपत आला बाई. अहो आणलाय ना शेतातला. हाव काय, आणला का शेतातला? अहो आणला ना शेतातला काढून मागच्या खोलीत ठेवलाय. ते चूल नाही लावत का पण तिथं ठेवलाय ना. हाव काय, मला माहीतच नाही ना. हाव तू माहेरी होती ना तेव्हा आणला काढून. हाव काय, मला वाटलं की विकतच आणा लागते का आता. नाही हो, विकत काय आणा लागते, आपल्या घरच्या शेतातला राहते ना. मग आता वांग्याची भाजीच कर. हा बाई आता तोच करा लागन. हाव आता वांग्याची भाजी कर आणि वरण कर. मग संध्याकाळी ते सासरे कैरी आणते पण करू. हा बाई पण खरंच करा लागते. हाव बनवलंच नाही ना, आलेच नाही कंजे कच्चे आंबे. हाव ना, काऊन बाई मागच्या वेळेस आणले होते ना बाबांना. काय व खाल्ल्यातच गेले ते. हाव काय, मस्त दिसून राहिली व साडी. हाव नाही, आता गेली होती ना आईनं दिली. चांगली दिली व, मस्त आहे. हा कलर जांभळा जांभळा कलर आहे. हाव नाही, जांभळा कलर आहे. नाशी नरमी दिसून राहिली. हा बाई ते कॉटन लिननची साडी आहे ना ते म्हणून. हाव का व? हा बाई आता सध्या उन्हाळ्यात कॉटन लिनन लय चालू आहे ना. चांगलं आहे ना बा, आपल्याला काय समजते बा एवढं काय चाललंय काय नाही तर. नाही मी रील वर पाहिलं होतं, चांगलं झालं ना. जास्त काही पोळ्या करू नको, प्रत्येकाच्या हिशेच्या 2-2 पोळ्या कर. आता उन्हाळा लागलाय तर जास्त पोळ्याही धकत नाही. हाव नाही, तू गेली होती माहेरी, काही करमत नाही होतं बिचारे. हाव काही, हाव काही मन नाही लागायचं काही नाही. हाव ना, हा ना. दीपा गेली असं माहेरी नाही व? हा बाई त्या दिवशी गेली ते रिसेप्शनच्या दिवशी. हाव का, कधी येते मग? काय माहिती, मी काही बोलणं नाही झालं तिच्यासोबत. हाव का व, मस्त झालं त्या दिवशी रिसेप्शन नाही. हाव नाही, चांगलं झालं ना. का व तुम्ही योगेश नंतर फोटो काढले की नाही? काढले ना. हाव का व, चांगलं झालं ना फोटो किती काढले तर. हो ना, मला आरतीशी बोलणं होतं, बोललीच नाही ना लय दिवस झाले. तिला बोलवा लागन ना कधी येते काय येते. हा बाई बोलून घ्या ना ताईला आता. हाव आता पहा लागन तिच्या चुलत दिराचं लग्न कधी आहे तशी येईन ते. हाव ना, बरोबर आहे नाही. हाव आता लय दिवस झाले तिले, 2-3 महिने झाले आली नाही ते. हाव ना, आणि मी पोळ्या करू लागू काय? नाही बाई करतो ना मी. नाही व करू लागतो ना. करा नाही आराम आता तुम्ही. चाल मग ठीक आहे. मी बसले तिकडे हॉल मध्ये, काही लागलं तर सांग. ठीक आहे नाही. चला वांग्याची भाजी वरण भात लावून देतो आणि पोळ्या करून घेतो. मग काय लगेच होते स्वयंपाक. चला कडा पटापट स्वयंपाक करतो, माझं ऊन येते गरमी होते. मग त्या आता लवकर स्वयंपाक केला म्हणजे बरं राहते. उन्हाळ्याचा लवकर सकाळ स्वयंपाक केला म्हणजे बरं लागते. मटका तर आणलाच नाही. आईला सांगितलं होतं मागच्या वेळेसच की मटका घेऊन ये जा म्हणून. बहुतेक काही विसरल्या. म्हणले सांगा लागून एखादा मटका घेऊन या म्हणून. मटक्यातलं पाणी बरं राहते. फ्रीज मधलं पाणी पिलं म्हणजे काय तहान नाही जात ना काही नाही. मटक्यातलं पाणी पिलं की कसं बढिया वाटते. फ्रीज मध्ये कसे बारीक बारीक वांगे होते. सांगतो गड्या आणि त्याले मसाले वांगेच कर. अव अनिता, हाई बोला ना. अव फ्रीज मध्ये तर छोटे वांगे आहे, मस्त मसाले वांगे कर. ठीक आहे नाही, मग मसाले वांगे करतो. मग काही वरण भात नको, फक्त मसाले वांगे कर आणि पोळ्या कर, झालं. मला वाटलं की मोठेच वांगे आहे. नाही आई ते मसाले वांगे ते चालते ना व, कायले वरण भात करत बसती आहे. ठीक आहे नाही, मग काही करत नाही वरण भात. हा व आणि तुझे सासरे कैरी आणतील तर मग त्याची चटणी कोण टाक. ठीक आहे नाही, चालन मग तसं. चटणी येते असं तुले? हा बाई चटणीमध्ये काय कैरी बारीक बारीक चिरायची आहे आणि लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं जिरं आणि साखर थोडीशी, झाली चटणी. हा व बरोबर आहे, चांगलं आहे ना, येते तुला सगळं काही. नाही बाई आई करते ना घरी म्हणून माहिती आहे. ठीक आहे ना, मग करून टाकजो. थोडंसं उन्हाळ्याचं कसं आंबट चिंबट असलं तर बरं लागते. हा बाई ते तर आहे. मग व दही असं ना फ्रीज मध्ये? नाही आहे बाई. हा व बरोबर आहे, 2 दिवस झाले सांगितलंच नाही मी योगेशले. असं दही राहीन बरं, मी भुलूनच जातो. ते काय म्हणते फोन की मेसेज करून दे योगेशले, तू घेऊन येईन दही. हा नाही ठीक आहे मग. हा व दही आणायला लावजो. ठीक आहे ना, मग आणायला लावतो.
येताना घेऊन येतो. लग्न म्हटल्यावर बापरे, पटे उचलून ठेवते हा पसारा. नाही तर मग दीदी उठली अजून की करू देणार नाही. ते झोपली असन म्हणजे बरे काम होते पटपट, नाही तर होतच नाही ना काम. आई काय करत आहे काय माहिती. बापरे मिताली, हा काय पसारा केला? अहो पसारा कुठं केला, आता तो सामान व्यवस्थित ठेवून देते. आणि त्या डब्यांमधले मसाले वगैरे संपले होते ते भरून ठेवले. आता कसं सारे एवढे मोठे पाहुणे होते तर डब्बे वगैरे खराब झाले होते, मग पुसून टाकले. हाव काय, नंतर केलं असतं ना. अहो आता करून घेतो. टाइम आहे तर. परवापासून मी ड्युटीवर जाणार. हो का, परवापासून ड्युटीला चालले काय? हो ना, परवापासून जातो. ठीक आहे ना मग. आता काय आपण इथं 5-6 दिवस राहू. हा ना, मग चालले जाऊ घरी. अहो मी काय म्हणत होती. हा बोल ना. अहो ते दीपा आल्याच्या नंतर मी 4-5 दिवस माझ्या आईच्या घरी चालले जाईन. हाव काय, आईच्या घरी जातं म्हणते काय? हो जाते, 4-5 दिवस राहून येते. ठीक आहे ना, मग चालली जाशील. तुम्ही इथूनच अपडाऊन कर जा. ठीक आहे ना, चालेल मग. मग आपण काही घरी जाऊ नाही सध्याच. अमरावतीला नाही जात, इथूनच मी माझ्या माहेरी चालले जाते. ठीक आहे ना, मग इथूनच चालली जाजो. येऊ दे तिला, दीपाला. मग 2-3 दिवस थांब, मग जा तुझ्या माहेरी. हो ना. आईला विचारून घेशील आई काय म्हणते तर. ठीक आहे ना, विचारतो आईला. अशी ना, मग मी काय नाही म्हणतो का तुला. नाही हो, तुम्ही तर नाही म्हणत नाही. मी तुला गाडीत बसून दे आणि मग घ्या येईन नंतर. ठीक आहे ना, चालेल तसं. शरबत बनवते काय? हो, शरबत प्यायचंय का? हो ना, निंबू पाणी बनव. ठीक आहे ना, बनवतो. मी तिकडे बसला दीदी जवळ. निंबू पाणी आणशील तिकडे. ठीक आहे ना, आणतो. चल गड्या, आता मस्त आईच्या घरी जाईल. 8 दिवस येतच नाही इकडे. लस कंटाळा आला तर हे लग्नाचे कामं करू करू थकून गेलो आहे. पण काय करणार आहो. काय करते व काय नाही बाई, हे भांडे जरा ठेवून देतो ना आता जिच्या तिथून. एवढे एक्स्ट्राच्या भांड्याचं काय काम आहे आपल्याला. हा व ते तर आहे. मग ठेवून देऊन राहिली काय? हो नाही, ठेवून देतो म्हटलं. ते डबे म्हटलं मसालाही संपला होता तर डबे भरून ठेवले आणि थोडेसे पुसूनही टाकले. खराब झाले होते तर सगळ्याचे हात लागू लागू कसे खराब होऊन जातात ते. हाव ना, बरोबर आहे. अंबाल बोलवती. झोपल्या होत्या नाही तुम्ही, मग काही बोलवलं नाही. कसं व लग्नाच्या याच्यात लय थकलो बिचारे. हाव नाही, तूही झोपली असती व दुपारची, काऊन झोपली नाही? आता म्हटलं करून टाकतो नाही, मग राहून जातात हे कामं. हा व ते तर आहे. हे भांडे ह्या कोठीतले ठेवशील ना बरोबर. हा बाई, मी काय म्हणतो, हे भरून ठेवते कोठीत आणि मग यांच्या हातानं वरतं सज्जावर ठेवून देऊ. हा व आता काय पाहुणे रावणे येते तेव्हा कामा येते त्या भांड्यांचं. हाव ना. पाहिजो एखादी प्लेट गीट राहून घेऊन गेली का, कुठं गेली. आपलं नाही एखादं भांड. आई कसं हारपण व, कोणाच्या घरी दिलं नाही काही नाही, कसं हारपणार आहे. नाही व, विचारून राहिली तुले. मी त्याला होता ना, काय म्हणत होता. काय नाही, निंबू सरबत पाहिजे होतं त्यांना. हा काय, बनव ना मग. सगळ्यासाठी बनवून घे आणि फ्रीज मध्ये ठेवून दे. ज्याला लागन तो घेईन वापस. ठीक आहे, नाही करतो मी. का हो मिताली, आता ह्या दीपाली घ्यायला जा लागन ना. हा बाई, जा आता लागन. कधी बोलवलाय मग. हा व कधी काय, उद्या चालले जातील घ्यायला. हाव काय, उद्या जा लागते काय? मामीले विचारलं होतं का तुम्ही, फोन करून सांगितलं काय? नाही व, अजून तर काही सांगितलं नाही. सांगा लागन ना आई. अजून मग मामी म्हणून तुम्ही सांगितलं नाही काही नाही, येऊन गेले घ्यायला. त्याकरता सांगून द्या पहिले त्यांना काय म्हणतात काय नाही तर. मी काय म्हणते, तू अमित आणि दिदू चालले जा तुम्ही तिघचे तिघ. हा बाई, मग परवापासून ही ऑफिसला जायचं म्हणते. हा का व, चालली काय मग तू अमरावतीली? नाही आई, 4-5 दिवस राहतो ना, मग 4-5 दिवसाच्या नंतर आईच्या घरी जातो म्हटलं. जाऊ काय? जाय ना बापा, मी काय तुला रोखणार आहे काय आईच्या घरी जाऊ नको म्हणून. जाय ना मग, अमितचा डब्बा देतो मी इथून. हा नाही, मग 5-6 दिवस राहतो, मग येतो, मग जाईन अमरावतीले. हो ठीक आहे ना, मग तसं कर. बरोबर आहे ना, मग अजून घरी जाशील, अजून साफसफाई करशील, मग आईच्या घरी जाशील, मग अजून येशील. हा बाई, मग म्हटलं की इकडनंच जातो आईच्या घरी. जाय ना बाई, म्या कोण आहे तुम्हाला रोखणारी, तुमच्या नवऱ्यानं जर हो म्हटलं तर. नाही बाई, आता लग्न वगैरे पण झालं तर म्हटलं जाऊन येतो. हा व जाय ना, पण मग म्हणणं होतं राहिली असती तू आता. दीदीला सुट्टी आहे तिथपर्यंत इथं. आम्ही इथनं केलं असतं इथून अपडाऊन. आई, मला काही इथं राहायला काही प्रॉब्लेम नाही आहे. मी काय इथंही राहू शकतो आणि तिथंही राहू शकतो, पण यांना जाय यायला प्रॉब्लेम होते ना, म्हणून राहतो तिथं. हा व ते तर आहे. कसं तू राहिली असती तर थोडाफार तिला शिकवलं असतं दीपाले. म्या बोलली तर कसं लागते ना लोकर. तू कशी तिच्या वयाची, तिच्या समान, तर तुझ्या शिकल्याची तुले पाहून पाहून तिनं शिकलं असतं. आई करते ना तेवी, करणार नाही तर काय. आव करते तर खरं, पण सगळं शिकवा लागते ना बिचारे. करन नाही ते, हळूहळू करन सगळं. आव ते तर आहे. हे देवाचे दिवे बी घासून टाकत होतं, लय खराब झाले. ठीक आहे, नाही घासून टाकन. बनव ना मग शरबत, अमित वाट पाहत असन ना. हा बाई, बनवतो ना. आव मी काय म्हणत होती. बोल ना, काय म्हणतो तो.
उद्या अमितले आणि मिताईले पाठवून देतो दीपाली घाले. हाव काय आता पहा तुम्हाला कधी घ्यायला बोलवायचं आणि काय करायचं आहे. नाही व आता किती दिवस हा पाय ना फोन लावला का तू तिकडे. लावतो ना आता सांगून देतो. मग पहिले सांगून दे काय म्हणतात काय नाही. तो हा व किती खर्च झाला पाहिजे. हे पोट्ट कुठे गेलं हा राहुल. झोपलाय व तो. हा पोरे दुकानात जात नाही काय नाही. हा तो पाहिजे अमित नोकरीला जाते तरी दुकानात बसतो तो आल्यावर. हा व तो लय आहे कामाचा आहे तो. काय करू हा तुम्ही सांगा तर. याले समजायला पाहिजे ना. हा आता झोपू द्या झोपलाय तर. तू स्वतःला हे करून ठेवतो तुझ्या लाडा पाहिजे वाया गेला तो. आता म्या काय केलं हा काही झालं की तुम्ही माझ्यावरच आणून टाकते नाही. आता मग कोणाला बोलायचं तू सांग ना. त्याला समजायला पाहिजे का दुकान उघडाव काही 4 वाजले. हा उघडन ना आता. का माहित काय करून ते पोरग तो. झालं लग्न तरी त्याला हे नाही आहे काम कशी करायला लागते काय करायला लागते. बाबा मी काय म्हणत होतो. हा बोल ना काय म्हणतो अमित. बाबा ते हरिदास काका आले. काय म्हणतो तो. बाबा ते हरिदास काका आहे ना ते 3 कट्टे गहू मागून राहिले. हाव का रे ठीक आहे ना येतो मी द्याले. आताच पाहिजे काय. हाव ते मला भाव अण्णा ते विचारत होते तुम्ही म्हटलं मला काय माहित नाही बाबाला विचारतो. हा ठीक आहे ना मी येतो. या बाबा मग ते बसले आहे. अरे ठीक आहे ना आलो 2 मिनिटात आलो. हाव या. हे घे पैसे हे पैसे ठेवून दे 50,000 रुपये हे. ठीक आहे ना. अहो त्या बांगड्यावालीचे पैसे द्या लागते मला. देऊन दे ना मग किती झाले काय झाले. ठीक आहे ना विचारतो तिले किती हिशोब झाला काय झालं. ठीक आहे ना विचारून घेजो आणि देऊन देजो त्यातले. हा व ते डायरी ठेवून द्यायचा कपाटात. ठीक आहे ना ठेवतो. चाल बापा दीपाच्या घरी फोन लावतो सांगतो तिले उद्या येते म्हणून घ्याले. जर फोन लावलाच नाही तर मै वहिनी काय म्हणणार नाही. तिले काय आहे तिची पोरगी किती दिवस तिच्या घर राहिली तर. का रे आता जरा दुकान गिकान उघडत जाय ना. हा ती बाबा किती हे करत होते. आई काय झालं हो बाबाले. बाबा कधी ओरडत नाही. रे पुट्ट्या आता तो काम करत जाय. किती बडबड केली त्या बाबानं. झोपलं होतं ना आता लग्नाच्या याच्यात कुठे झोप झाली. हाव रे बरोबर आहे ना तुय. आता काय झालं बाबा कुठे गेले. गेले ते हरिदास काका आले गहू घ्याले तर. हाव काय काऊन बाबा तर मंडईमध्ये देणार होते ना गहू. बहुतेक ह्या वर्षी असेच विकणार आहे ती बाबा. हाव काय कुठंच जाय संध्याकाळचं दुकान उघडत जाय. हा ए उठतच असतो व दादा असन ना दादानं उघडलं असन ना. हाव रे त्यानं तर उघडलं. दादा आहे ना दादा. आई चहा घ्या बनवतो. अरे तिनं शरबत बनवलाय मितालीनं. घेतं का शरबत. नाही आई मग डोकं दुखून राहिलं मला चहा पाहिजे. सांग ना मग हा सांगून दे घेऊन येते ते मिताली. ठीक आहे तू घेते काय. हाव रे करायला लावणं. वहिनी चहा ठेवा आता 2 कप. ठीक आहे ना ठेवतो. शरबत बनवलं तुम्ही घेता का. नाही नाही वहिनी मी शरबत नाही घेत. ठीक आहे मग. हॅलो सुनीता. हा बोला ना ताई काय म्हणतात तर. काय नाही व काय करत होती. काय नाही बा ते कपड्याच्या घड्याच करत होते लग्नाचे. हाव का व झालं चहा पाणी. नाही अजून टाइम आहे चहा पाण्याले. हाव काय अव मी काय म्हणत होती उद्या अमित मिताली येते म्हटलं दीपाली घ्याले. हाव काय उद्याच येऊन राहिले का घ्याले. हाव मग कसं अमावस्या पौर्णिमा आहे ना त्याच्या कारण. मग असं केलं असतं ना अमावस्या पौर्णिमा उद्याला पाहिजे होती. नाही व मग मिताली तिच्या माहेरी जायचंय आणि मग ते जाईन अमरावतीले. किती दिवस राहीन तो इथं अपडाऊन करण त्याला भारी पडते ना. हाव बरोबर आहे रोज आले याले आणि त्यात उन्हाळ्याचे दिवस. हाव तेही आहे. ठीक आहे ना मग उद्या पाठवून द्या. हा व म्हटलं आम्ही तर मिताली दोघं येते म्हटलं. तुम्ही आल्यास त्या. नाही व मी येईन ना नंतर. किती वाजता येतील ना 11 वाजतापर्यंत येऊन जातील. ठीक आहे ना ताई. कसं तिकडून देवदर्शनी करून येतील ते अंबादेवीचं दर्शन घेऊन येतील मग येतील घरी. हा बरोबर आहे ना एका दिवशी होऊन जाते. हाव ना त्या कारण म्हटलं लवकर स्वयंपाक करून ठेवજો म्हणजे जेवले की निघतील तिकडनं. हा व चालन ना ठीक आहे ना ताई. आले असता तुम्ही भाऊ. नाही व येऊ ना एखाद्या वेळेस. ठीक आहे ना ताई पाठवून द्या उद्या. हा व तेच म्हटलं दीपाली तयारी करून ठेवायला लावजो. हा व ताई करून ठेवायला लावतो ना. ठीक आहे मग ठेवतो. ठीक आहे ना ताई ठेवा. हा बाई आता का मला उद्याच जा लागून काय. हा व आता तूच ऐकला फोन. करच ठेवला आता मी. मला वाटलं मी अजून 4-5 दिवस राहीन. आव मग गेजो ना. आता जाय मग 10-12 दिवस राह मग गेजो. आई मला राहायचं होतं ना व राहायचो ना व. तिथं गेल्यावर अशी नको राहायचो. नाही तर आवडत नाही बरं आत्याले. तिले डोक्यात सिंदूर आणि मंगळसूत्र न असं तसं सगळंच पाहिजे. आता आई मी माझ्या याच्यानं राहील मला कसं राहायचं इथं. आत्याला आवडते काय मग मी तसंच करून काय. अव करा लागते नवीन. त्या प्रतिभाले सांगा लागन स्वयंपाक आले. मिताली येऊन राहिली आम्ही 3 राहिला. स्वयंपाकासाठी सांगून देतो. 3 सकाळी लवकर करून देईन स्वयंपाक.
तू काय कर, तुले बॅगा भरायच्या असन भरून घे. हा काय घेऊन चालली, ड्रेस गाऊन काय काय नेते आहे घेऊन जाय. हा नाही, पहिले तो ड्रेस टाकतो, मग त्या साड्या घेतल्या त्या टाकतो. हा व घेऊन जाय ना, रोज घालायला सिंथेटिकच्या साड्या लागत असतात त्या घेऊन जाय. आई मी काय रोज साड्या घालून काय तिथं? अव तुले सांगितलं ना नवीन नवीन घाला लागते म्हणून. मी नवीन नवीन जुनं घालावं नाही घालणार, मी गेल्यावर ड्रेस घालन तिथं. काही कर बाबा, काय म्हणते ती आता तर काय नाही म्हणत. मी राहुल सोबत पहिलेच बोलली होती की मी ड्रेस घालन, आता मी तिथं गेल्यावर ड्रेस घालन. घाल बाई काही कर. का व संध्याकाळ झाली पण कसं ऊन कमीच नाही होऊन राहिलं. नाही बाई ऊन कायले कमी होते. अहो ना बिचारी लय गरमी होऊन राहिली. काय झालं व, कोणाचा फोन आलता? माय तिच्या सासूचा फोन आलता ना. हा का व, काय म्हणत होती? काय नाही उद्या येते म्हणे घ्याले. आम्ही तर नमित आली तर तयारी करून ठेवा म्हणे. हा का व, हाव नाही आव तो हा काय म्हणत होता दिनेश की आई चल म्हणे आज चाललं जाऊ घरी, आता 6 वाजता निघतो म्हणे. काऊन बाई राय ना. नाही व जातो ना. राय ना बाई, आता तू चालली जाशील हे चालली जाईन. राय आता महिना 2 महिने मस्त. नाही व तो म्हणे चाल आई म्हणे. त्यालाही सांगतो ना भाऊ राय म्हणून, उद्या जाजो. हाव रे भाऊ, तुम्ही काय 6 वाजता निघून राहिले काय? हा हो बाई, आता निघतो म्हटलं. झालं आता लग्न गिग्न, आता 6 वाजता निघून जातो. ऊन कमी झालं थोडं. अरे आता उद्या हे चालली, उद्या जाईन ना हे गेल्यावर. हाव काय, मग दीपू चालली काय? हाव ना, तिच्या सासूचा फोन आलता तर उद्या येतो म्हणे घ्याले. मग कसं अजून तुम्ही आज चालले असाल त्या कारण थांबून जा. ठीक आहे ना, मग कसं करतो, पण उद्या काही थांबणार नाही. आणि मी काय म्हणते, आईले राहू दे ना. महिना 2 महिने राही नाही माझ्याजवळ. आता माय काय म्हणणं नाही बाबा. आईच्या आईले राहायचं असं ताई राहू शकते. काही करमत नाही व मला इथं. आई आता तू तिथं घरातच राहतो व. इथं बढिया वाटते. आता माझ्या संगात गिंगात नाही तर चांगलं वाटते. काय राहू पोरीच्या घरी. काय होते राय ना. मग थोड्या दिवसानं दीपूच्या घरी जाजो. अव दीपूचं घर राहिलंच ना, मै पाहायचं. त्या दिवशी आली नी तू रिसेप्शन मध्ये. नाही व माझी तब्येत खराब झालती ना, कशी येऊ. हाव ना आजी राय ना. मग माझ्या घरी अजो. आव येईन ना त्या घरी. मग भरली काही ना बॅग गी. कधी भरतो व? भरतो ना आजी, आता थोड्या वेळानं बॅगच भरतो. अन जाय ना मग भर ना. ती मामी आहे, मामी आणि तू भर. हा ना, मामीलेच भरायला लावतो आता बॅग. का बाई आता उद्या पाहुणे येते तर पुरणपोळी करा लागन. हा व शिदोरी बिदोरी द्या लागन ना, तर पूर्णाचा स्वयंपाक करा लागन. ठीक आहे ना, तसं ते बाईले सांगून देतो, ते करून देतो स्वयंपाक. हाव काय, लवकर बोलवतो त्या बाईले, नाही तर मग येते उशिरा. हा बाई बोलवतो ना लवकरच. चाल मग बाई, मी बाहेरून येतो. हा रे भाऊ ये ना बाहेरून. कुठं फिरत राहतो रे तू? बाई येतो ना मग गावातून. मला वाटलं जायचं आहे म्हणून मी तयारी केली. हाव काय, ताई तू काही जाय करू नको, राय मस्त इथं. हा व राहतो मी, माय काय आहे. आता मग पूर्णाचा स्वयंपाक करायचा, तो संध्याकाळीच पुरण करून ठेवून दे. हा बाई ते बाई येते ना, ते करते पुरणी करून ठेवते. व सकाळी घाई होते ना, करायला लाव ना. ती भावजाई आहे ना, तिले करायला लाव. राहू दे ना बाई, कुठं करायला लावू तिले. न असं स्वयंपाकाली कायले बाई सांगितली व, ती भावजाई तर होती. दोघे तिघी मिळून केला असता तर झालं असतं. नाही बाई, ते बाई काय 300-400 रुपये घेते, पण सगळा स्वयंपाक करून देते. मग स्वयंपाकाच्या मागे किती राहते, भांडे घासणे, वाढणं, जेवणं, हे ते लय पुरते ना. त्या कारण 300-400 रुपये गेले तर काही होत नाही. केलं असतं त्या भावजाईनं. जाऊ दे ना, लय धावपळ केली तिनं लग्नात. काय ना वा, बॅग भर ना. मामी झोपली आहे, उठव तिले आणि भरून घे. आता आई झोपू दे ना व, मामीले झोपली तर. रात्री झोपते आणि दिवसाही झोपते. तिले लय झोप लागते बिचारे. तर जाऊ दे ना, कोणते काम सांगते तू मामीले आता. त्या मितालीले साडी गिडी द्या लागन ना. हा बाई, आता आयघातली आली तर ते काढून ठेवतो ना. इली एक नवीन साडी देजो. बाई तिनं घेतलीच आहे, त्यातली काढून घेईन ते. हा व चाल बाई, मी देवपूजा करतो. कर नाही, ठीक आहे. कशी आहे माझी आई हे आजी? ते बिचारी मामी झोपली तर म्हणते उठव तिले. अहो आता ते जाऊ दे ना, ते पहिल्या काळातली आहे म्हणून तसा विचार करते. आपण करतो का? हा ना, मामी लय त्रास देते आजी. तिनं तसं भोगलाय म्हणून ते तसं करते, नाही तर कायले केलं असतं. हा ना, आजी लय जास्त हे करते मामी सोबत. इतकं तरी बरं आहे, मामी काही बोलत नाही आजीले. नाही व, ते चांगली आहे, तिचा स्वभाव चांगला आहे म्हणून तर आई हे करते तिले. हा ना, दुसरी कोणी सून असते तर ऐकलंच नसतं आजीचं एवढं. जाऊ दे ना, आता काय करतो, असते एखाद्याचा स्वभाव. हाव नाही, चाल बापा पुरण टाकतो, नाही तर आई अजून म्हणन पुरण झालं नाही करत राहील. हाव नाही, मी बॅग भरतो. हा
हाव नेमंदी भरजो, तुले जे जे लागते ते घेऊन जाय. ते तर गाडीचं आणन, त्याच्या कारण चाललं ते सामान. हाव नाही. चला मग मंडळी, आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.